रात्रीचे 4 वाजलेत आणि पाऊस पडतो जोराचा. आवाज येत असेल तुम्हाला. सो खूप हवा चालू आहे आणि जोराचा पाऊस चालू आहे. सो बघू सकाळी बाहेर जाऊन की काय वातावरण आहे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. 6:30 झालेत सकाळचे आणि बाहेरचा नजारा दाखवतो मी. ओ, सगळीकडे स्नो आहे. काल जे हे प्लेन प्लॅटू दिसत होतं, सगळीकडे स्नो आहे आणि स्नोफॉल होतोय. सिरियसली स्नोफॉल बघायला भेटतोय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. इट्स व्हेरी ब्युटिफुल. इट्स अमेझिंग. हॅलो, फुल पॅक विथ 3 लेयर्स बिकॉज खूप थंडी आहे. हात अक्षरशः लाल झालेत माझे. हँड ग्लोव्ज घालावे लागतील. बट इट्स व्हेरी ब्युटिफुल. स्नोफॉल होतं, लाईव्ह स्नोफॉल बघायला भेटतोय, ते पण एवढ्या वरती येऊन. सो जेवढी पण मेहनत केली 2 दिवसात 3 दिवसात, वर्थ इट फॉर दिस. ब्युटिफुल. हे आमचे टेंट्स. रात्री खूप पाऊस आला, वारा चालू होता, अक्षरशः बर्फामध्ये आहेत आमचे टेंट. जेव्हा आम्ही रात्री झोपलो इथे लिटरली काहीच नव्हतं. खाली प्लाटू होता आणि त्याच्यावर खूप धूळ माती होती. आणि सकाळी उठलो तर बघतोय बर्फच बर्फ आहे. इथून क्लिअर दिसत असेल तुम्हाला स्नोफॉल होतोय. इट्स व्हेरी अमेझिंग. मी याच्या आधी पण स्नोफॉल पाहिला आहे, बट दिस इज व्हेरी डिफरंट. कांट एक्सप्रेस माय फिलिंग इन वर्ड्स. इतकं पीसफुल आहे. आता वाढतोय स्नोफॉल, जोराचा होतोय. सो बेटर मी मध्ये जातो. ड्रिंकिंग हॉट टी इन दिस स्नोफॉल. आम्ही आमचे डब्बे वगैरे सुकायला ठेवलेले, डब्बे ताटं. सो स्नोफॉलमुळे बर्फ झालाय अक्षरशः डब्यांचा. और भगत चाचा, बढ़िया स्नो गिर गया. ब्रेकफास्ट डन. आता कॅम्पमध्ये चाललो आहे. ब्युटिफुल. खूप हवा चालू आहे. आता स्नोफॉल तरी थांबला आहे. थोडा डिले होईल ट्रेकचा टाईम. आम्ही 8 वाजता निघणार होतो, बट ड्यू टू स्नोफॉल आम्ही थोडं लेट निघणार आहेत. आता वॉशरूम जायचं आहे, बट स्ट्रगल आहे वॉशरूम जाण्यासाठी. पण लिटरली खूप स्नोफॉल होतं आहे. वेदर खूप जास्त खराब होतं आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर ट्रेक नाव. रेनकोट्स घालून ट्रेक करणार आहेत आम्ही, पण डिफिकल्ट तर असणार आहे. सर रोहित, कसं वाटतंय ट्रेक सोडून टेंटमध्ये बसायला? अतिशय वेगळा असा आनंद मला झाला आहे. बाहेर एवढं तुफान चालू आहे, वादळ, लिटरली टेंट हलतोय आपला. वादळ आणि खूप सारा बर्फ. यात आम्ही दोघं फसलो इथं. आमच्या दोघं नेरे 24 लोक आहेत. 25 लोक फसलो. 25. सगळे लोक टेंटमध्ये घुसून बसलेत कारण बाहेर एकदम तुफान चालू आहे. सो वी हॅव टू कीप आवर सेल्फ. सो होपफुली आमचं समिट व्हायला पाहिजे आज. बिकॉज ऑफ दिस वेदर जर त्यांनी कॅन्सल केला तर थोडं दुःख होईल. बट इट्स क्वाईट अन एक्सपिरियन्स की एवढ्या वादळामध्ये फसलो आहे आम्ही लाईफमध्ये पहिल्यांदा. लाईफचा एक्सपिरियन्स ॲड झाला त्याच्यात.
म्हणजे थोडी भीती वाटते. वादळ खूप पाहिली But, आहेत, पण वादळामध्ये फसलो कमी आहे. नॉर्मल वादळ ठीक असतं. घरात बसून वादळ बघणं आणि टेंट मध्ये बसून वादळ बघणं फरक आहे. हे बर्फाचं वादळ आहे. बघू, होपफुली क्लिअर होईल वेदर आणि आम्ही कंटिन्यू करू ट्रेक. बट 1 तर 100% शुअर आहे, ट्रेक झाला तर स्नो ट्रेक होणार आहे. परफेक्ट स्नो ट्रेक ज्याची वाट पाहत होतो. अशी एक युनिक गोष्ट झाली, सगळ्या ट्रेकर्सनी बर्फ मागितला. मॅनिफेस्टेशन कालपासून ट्रेक सुरू झाल्यापासून बेस कॅम्प पासून बर्फ दिसत नाही, बर्फ दिसत नाही, बर्फ दिसत नाही. आणि लोक सांगायचे विसरले की बर्फ द्या, पण हवा नका देऊ. इथं वादळ पण आलं आता. मॅनिफेस्टेशनचं एकदम काम केलं आहे. सगळे लोक सांगतात स्नो पाहिजे, स्नो पाहिजे. पाहिजे. देव म्हटलं घे घे स्नो. वादळ पण घेतो. बस आता टेंटमध्ये. वी आर होपफुल की आमची समिट झाली पाहिजे. होऊन जाईल. असं हाल की वाटतं नाही होणार, पण व्हायला पाहिजे. फायनली वादळ थांबलं आहे, स्नोफॉल पण थांबला आहे. सो आम्ही म्हणजे ट्रेकलीने डिसाईड केलं आहे की आम्ही सबमिट करणार आजच. सो स्टार्ट करतो आहे. हा आमचा रूट आहे जायचा. सो मजा येणार आहे. फुल ऑन बर्फ पडला आहे. सगळे रेडी होत आहेत. स्टार्टेड ट्रेक. वारा येतोय थोडा, त्याच्यामुळे जास्त थंड वाटतंय. इकडे झाडांवर पण थोडा थोडा स्नो साचला आहे आणि फ्रेश स्नो आहे. छान वाटतंय फ्रेश स्नोमध्ये चालायला. बट वारा खूप आहे. ॲक्च्युली स्नोमध्ये वॉक करायला डिफिकल्टी नाही वाटत, पण वाऱ्यामुळे खूप इश्यू होतो. बिकॉज वाऱ्यामुळे थंडी जास्त वाजते, टेम्परेचर ड्रॉप होतो आणि बिकॉज ऑफ दॅट ब्रीथ करायला डिफिकल्टी होते. आणि ऑलरेडी ऑक्सिजन कमी आहे इथे वरती. सो हे हाय अनिका. So how are you feeling today? This is going to be incredible. Yeah. And this fresh snow looks very beautiful, right? Yeah, so pretty. I want to take pictures, but then See this beautiful mountain range. किती छान दिसते. फायनली झेंडे टॉप जवळ आलोय. समोर तुम्हाला त्रिशूल दिसत असेल आणि त्याच्याजवळ एक झेंडा आहे. तिथे आम्ही वॉटर ब्रेक घेणार आहे. फायनली झेंडे टॉपला पोहोचलोय. देशाचा झेंडा इथे आणि इथे एक छोटं मंदिर आहे शिवाचं. किती छान वाटतंय की एवढ्या वरती टॉपवर शंकराचं त्रिशूल आहे, डमरू आहे आणि छोटंसं मंदिर आहे. लुक ॲट दिस. एका रात्री आधी इथं काहीच नव्हतं आणि एका रात्रीत जो स्नोफॉल झाला आहे एकदम रूप पालटलं आहे. फायनली रेडी टू गो अगेन. आता इथून निघतोय झेंडी टॉपवरनं पुढे ब्रह्मताल जायला. 2 किलोमीटर आहे रस्ता इथून.
सो लेट सी हाऊ इट गोज. आणि स्नोफॉल परत चालू झाला आहे. छान वाटतंय, स्नोफॉल होतोय, बट थंडी पण तेवढीच वाढते. टेम्परेचर खूप ड्रॉप झालं आहे. फुल लेअर पॅक करावे लागलेत. सो व्हेरी डिफिकल्ट. वी आर मूविंग अहेड विथ दिस वेदर. वी हॅव भगत चाचा. जो फिसल रहा है ऐसे साइडवेज करो, ऐसे देवरा जी, ऐसे साइडवेज. जो फिसल रहे हैं ऐसे साइडवेज करके आओ. भगत चाचा आम्हाला शिकवतात की कसं चालायचं आहे. बिकॉज स्पाईक्स नाही आणलेत आम्ही, आणि बिकॉज एवढा बर्फ एक्सपेक्ट नव्हता केला. तर कसं चालायचं, बिकॉज बर्फावर स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहेत. एवढं धुकं आहे, काही दिसत सुद्धा नाही आहे. खूप धुकं आहे. फुल फॉगी वेदर है, कुछ नहीं दिख रहा है सामने. नॉट इवन अ माउंटेन. आम्ही आता साईडला थांबलो आहे बिकॉज म्यूल येत आहेत सामान कॅरी करून. ते लोक किती इझिली चढतात. आम्ही रेड लाईट ऑन केली आहे बिकॉज फॉग खूप आहे. तर फॉगमध्ये नॉर्मल व्हाईट लाईट दिसत नाही. दॅट्स वाय रेड लाईट ऑन केली आहे की टीम मेंबर दिसले पाहिजे दुरूनसुद्धा. अर्धी टीम पुढे गेली आहे, मी मिडलला आहे आणि बाकी टीम खूप मागे माझ्यापेक्षा. सो थोडं हळूहळू चालतो आहे सो दॅट ॲटलिस्ट मागची टीम येईल. कारण इथे रस्ता काहीच कळत नाही आहे. आम्ही ते वॉटर ब्रेकसाठी थांबलो आहे, वेटिंग फॉर अदर टीम मेंबर्स. खूप बर्फ आहे, खूप. और कलेशा कैसा लग रहा है? So nice, very good experience. Have you expected this? No, we don't expect. It's We a thought cherry it on is cake. just snow will be there and we will walk through. But it is continuously Snowing, right? snowing from Almost last 3 two years now. Sorry, 3 hours, hours 3 now, right? yeah, Too much snow. too much. एवढ्या बर्फातनं चालता चालता समोर एक मंदिर दिसतंय. किती सुंदर आहे ते. माहीत नाही कसलं मंदिर आहे, जवळ जाऊन बघूयात. बट व्हेरी अमेझिंग. खाली शंकरजींचं मंदिर होतं आणि आता आम्ही चाललो आहेत ब्रह्माजींनी निर्माण केलेला तलाव बघायला. हाऊ डिवाइन इट इज. फायनली वी आर हियर, ब्रह्मताल. कुणाल, सी दिस माउंटेन अराउंड. माउंटन्सच्या मध्ये हा सुंदर असा तलाव. खाली जातोय
तलावाकडे. खूपच स्नो आहे, लिटरली पाय गुडघे एवढे फसत आहेत असं वाटतंय. And see, wow, ओम ब्रह्माय नमः. सो याच्यासाठी केला होता 8 तास, जो आता कंप्लीट झाला. इट्स व्हेरी ब्युटिफुल अँड डिवाइन. ब्रह्मतालवरनं निघून आम्ही कॅम्प साईटकडे चाललो आहे. इथून 200 मीटरवर आहे ब्रह्मतालवरनं, म्हणजे किती जवळ आहे कॅम्प साईट. सो जर वेदर चांगलं झालं तर सकाळी आम्ही वॉकिंगला पण येऊ शकतो ब्रह्मतालपर्यंत. व्हेरी अमेझिंग, खूप छान वाटतंय. जंगल आहे, झाडांवर स्नो पडलाय. एवढा ट्रेक नंतर ह्या सुंदर अशा कॅम्प साईटला पोचलो आहे आम्ही. खूप सुंदर असं कॅम्प साईट आहे आणि बर्फ अजून पण पडतोच आहे कंटिन्यू. आता ऊन आलं, एवढा स्ट्रोम होता तो गेला. दिस इज अवर टेंट, दॅट इज वॉशरूम. आता सूर्य आलाय म्हणून छान वाटतंय. संध्याकाळ झाली आहे आणि हा सूर्याचा संध्याकाळचा मंद प्रकाश खूप सुंदर वाटतंय. आणि थंडी खूपच आहे, टेम्परेचर मायनसमध्ये, आणि रात्री अजून ड्रॉप होईल. आणि आम्ही होप करतोय की उद्या स्नोफॉल नाही व्हायला पाहिजे. उद्या आमची रिटर्न जर्नी होणार आहे, तर होप करतो जेवढं आम्ही खाली उतरलो आहे तेवढंच आम्हाला वरती चढावं लागणार आहे. सो होप की उद्या स्नोफॉल नको असायला, कारण स्नोफॉलमध्ये चालताना खूप छान वाटलं, मजा आली. बट इथे पोचल्यानंतर पण स्नोफॉल चालू होता कॅम्प साईट पोचल्यानंतर, आणि आपण स्नो अंगावर घेतलेले कपडे किंवा ओले झालेले कपडे घेऊन टेंटमध्ये नाही जाऊ शकत. सो वी हॅव टू सिट इन कम्युनिटी टेंट. ऑलमोस्ट 2 ते 3 तास आम्ही कम्युनिटी टेंटमध्ये सगळे बसलो होतो आणि खूप थंडी वाजत होती, बिकॉज स्नोफॉल पण होत होता आणि ऑलरेडी कपडे ओले होते. सो तो एक टफ एक्सपिरियन्स होता. बट होपफुली उद्या वेदर क्लिअर असेल तर मजा येईल. आज सनसेट पण दिसला आणि चंद्र पण दिसतो आहे. आणि 7:30 वाजता आमचा डिनर होणार आहे. आत्ता 6:30 झाले आहेत. सो 1 तास आहे अजून डिनरसाठी, आणि त्याच्यानंतर आम्ही झोपू. जर रात्री स्काय क्लिअर असलं तर स्टार गेझिंग होऊ शकतं.
अदरवाईज झोपू आणि होप करू की वेदर चांगलं राहील उद्यासाठी. तो ब्रह्मताल का ऐसा कहते हैं कि कोई कहता है कि ब्रह्मा जी ने यहाँ पर तपस्या की है, मेडिटेशन. कुछ लोग ये बोलते हैं नहीं तपस्या नहीं की, जब वो कर रहे थे ना वेद लिखा उन्होंने तो पलटते ना ऐसे, तो उन्होंने कहा वेद बहुत पवित्र चीज़ है, मैं ब्रह्मा भी हूँ, मेरा भी थूक नहीं लगना चाहिए इसको. तो इस तालाब का प्रयोग क्या बताते हो इसमें पन्ना पलटने के लिए, वो इसलिए उसको ब्रह्मताल बोलते हैं. तो वी डिस्कवर दिस ब्युटिफुल थिंग. दिस स्नो इज ग्लिटरिंग. लिटरली चमकतोय जेव्हा त्याच्यावर उजेड पाडतोय. आता आम्ही टेंटमध्ये चाललो आहे आणि झोपणार. झालं आहे आमचा झोपायचा टाईमच. आता झोपतोय आम्ही. आम्ही आता आमच्या टेंटमध्ये आहोत, स्लिपिंग बॅगमध्ये आहोत. 2 स्लिपिंग बॅग आहेत, एक ही आणि एक मध्ये, बिकॉज खूप कमी टेम्परेचर आहे आणि थंडी खूप आहे. सो 2 स्लिपिंग बॅग लागणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बघत राहा. थँक्यू.